नमस्ते मंडळी, आज आम्ही रेडी होऊन सकाळी सकाळी उठून गणपती दर्शनाला चाललोय दगडूशेठला. ठीक आहे, आम्ही दगडूशेठ आणि पाचीमानाचे गणपती जाणार आहोत. तिथून पुढं आम्ही एका ठिकाणी जाणार जिथं आम्ही काही खाणार आहोत. ती जागा बघायला व्हिडिओ बघत राहा. आम्ही तुम्हाला सगळं दाखवू की तिथं किती गर्दी आहे, किती लोक येतात, किती सुंदर डेकोरेशन असतं आणि पुन्हा हा सण किती जोरात साजरा केला जातो आणि कसा साजरा केला जातो. बरोबर, तर बघत राहा व्हिडिओ. सध्याला थंडी असते. सध्याला थंडी असते, मी जॅकेट काढून ठेवले पण वाजते थंडी. तर आपण भेटू डायरेक्ट दगडूशेठला, तोपर्यंत व्हिडिओ बघत राहा. तर आम्ही इथं पोहोचलोय आणि सगळ्यात पहिलं दर्शन आम्ही करणार आहे दगडूशेठचं. दगडूशेठवरून मग पुढच्या गणपतीला जाणार, पुढच्या गणपतीचं दर्शन करणार आणि मग तिथून पुढं आम्ही डिसाईड करणार की कोणत्या गणपतीला कसं कसं जायचं. अजून काही डिसाइडेड नाही आहे, पण हळूहळू मी ते पण डिसाईड करू. तर मंडळी, आपण आज आलेलो आहे रोनित आणि इंद्रजित सोबत. रोनित द स्नीकर गाय, हॅलो. रोनित आणि इंद्रजित दोघांसंगती आम्ही आलेलो आहे दगडूशेठचं दर्शन करायला. तर बघूया कसं जातंय सगळं. तुम्ही बघत राहा व्हिडिओ, तुम्हाला सगळं दाखवतो आम्ही. सगळ्यात पहिलं दगडूशेठला चालू. तर मित्रांनो, सध्या आमचं दगडूशेठाचं दर्शन झालेलं आहे. सलग 5 मिनिटात दर्शन झालेलं आहे. गर्दी एवढी काही भेटली नाही आहे आम्हाला तिथं. आणि आता इथून आम्ही चाललोय बाबूगेनूला. समोरच आहे, जवळ पण आहे, तर लगेच आम्ही तिकडंच चाललोय. आमचं सौभाग्य एवढं चांगलं होतं की आम्हाला तिथं आरती पण भेटली. 2दा आरती भेटली. प्रसाद पण भेटला. हो, प्रसाद पण भेटलं. रोनितने आम सांगितली प्रसाद पण आणले. सध्या बाबूगेनू इथलं दर्शन पण झालेलं आहे आणि आम्ही आता पुढे वळत आहोत पुढच्या गणपतीला. बोला, आपण इथून आता पुढे कुठे चाललोय? मंडईचे गणपती बघायला. तुमच्याकडे अगर गाडी नसेल तर इथं मेट्रो स्टेशन पण आहे, तुम्ही मेट्रोनी पण येऊ शकता इथं, जर तुम्हाला यायचंच असेल तर. जर नाही यायचं, घरी बसून बघायचे, तर माझा व्हिडिओ आहेच. मार्केटिंग मित्र, वा. माझा व्हिडिओ शेअर करा ज्यांना घरी बसून बघायचे आहेत गणपती. ठीक आहे, मी असंच व्हिडिओ बनवत राहणार आहे. आपलं मंडईचं पण गणपतीचं दर्शन झालेलं आहे. मंडईचं गणपतीचं एवढं काही व्हिडिओ काढता आले नाही आम्हाला, कारण की ते लोक म्हटले की थोडं थांबायला लागेल, त्यांचं काहीतरी तयारी वगैरे चालू. त्याच्यामुळे ते म्हटले की थोडं थांबा आणि मग व्हिडिओ काढा. पण आमच्याकडे तेवढा टाईम नव्हता थांबायला. आम्ही दर्शन घेतले आणि आम्ही लगेच निघालो. जेवढं आम्ही सध्या बघतोय, काही गर्दी भेटली नाही आहे आम्हाला, कुठेही नाही भेटली. ना दगडूशेठला भेटली, ना मंडईच्या गणपतीला भेटली, ना बाबूगेनूला भेटली. तर आता बघू मानाच्या 5 गणपतीला आपल्याला किती गर्दी भेटते. आणि सगळ्यात पहिलं आपण झालं तुळशीबागेत. तर आम्ही सध्या तुळशीबागेच्या गणपतीच्या इथं आलो आणि तुम्ही बघू शकता किती सुंदर दिसते. मी तुम्हाला आतून पण दाखवतो किती छान दिसतं. तुम्ही बघितलं, तुळशीबागेच्या गणपतीला गेलो होतो आणि अतिशय सुंदर असं सजवलं होतं त्यांनी. तुळशीबागेत वृंदावन हेच सजावट केलं होतं, पण जिथं वृंदावन बघतो जाऊन तिथं तसं सगळं डेकोरेशन वगैरे सगळं केलं होतं त्यांनी. पूर्ण वृंदावन अशी थीम होती त्यांची. तर आत्ता आम्ही आलो गुरुजी ताळीमच्या इथं, तर दर्शन घेऊ आणि मग पुढच्या गणपतीला वळू. दिसतंय हा माणूस कसा कासावीस झालाय. याची ऍक्च्युली तर चप्पल हरवलेली आहे. हरवली नाही, गेली आहे. टायगर कसं वाटतंय तुम्हाला?
चांगलं असतं. गेला आहे. भेटली. मी भेटली. कुणीतरी बाहेर काढून ठेवली होती. कसा खुश झालाय बघा. थोड्या वेळापूर्वी आपण याचा चेहरा बघितला होता. इंद्रजितला इथून इंटरव्ह्यूला जायचं आहे, त्याच्यामुळे आम्ही दर्शनाला आलोय की त्याचं सगळं नीट जावा. त्याच्यामुळे नाही आलो ऍक्च्युली, पण हा ते पण एक कारण आहे, म्हणजे त्याचं यायचं कारण आहे. मला आणि रोनितला असंच यायचं होतं. हा पोरगा इंटरव्ह्यू नसला असताना नाही येत. देवाला फक्त तो इंटरव्ह्यूच्या टायमालाच हे करतो. जसं आपण लहानपणी एक्झामच्या टायमालाच करायचो तसं. हा, जसं एक्झामच्या टाइमला आपण बरोबर जाऊन दिवा लावायचो. ते असे दिवे लावून लावून पुढे आले. आता आयुष्यात दिवे लावतो. तिचं गुरुजी तालीमीतलं दर्शन झालेलं आहे. इथून पुढे आपण चाललोय. इथून पुढे आपण चाललोय तांबडे जोगेश्वरी. पुण्यात लोक आरामशीर करतात सगळं. पुणे तिथं काय उन्हे. ते इथं सगळं होतं पण शिस्तीत, पद्धतीत आणि निवांत. हा. तांबडे जोगेश्वरी हा त्याचं मंदिर आहे. हे त्याचं मंदिर आहे आणि तिथं पुढं तांबडे जोगेश्वरीचं मंडळ आहे. सध्या 7:30 वाजलेले आहेत आणि आमचे 3 मानाचे गणपती ऑलरेडी झाले. आता आमचं उरले केसरीवाडा आणि कसबा गणपती. तिथून पुढे आम्ही जाऊ थोडंसं नाश्ता करायला. नाश्ता करून मग आम्ही घरी. तर भेटू आपण पुढच्या मानाच्या गणपतीला. आम्ही आता केसरीवाडा चाललोय तिकडचा मानाचा गणपती बघायला. आणि रस्त्यात आम्हाला भरपूर छोटे छोटे मंडळ आहेत, त्यांनी गणपती बसवलेत आणि त्यांनी वेगळे थीम्स केले. आणि मोस्टली जे दगडूशेठ गणपती आपण बघितला तो साऊथ इंडियन हा थीमवरती बेस्ड होता. साऊथ इंडियन थीम तिथं आणि अजून एकीकडे होता, बाबू गेनूलाच होता मला वाटतं. साऊथ इंडियन थीम पण फॉलो होत आहे इथं. आणि जो आत्ता मी तुम्हाला दाखवला तिथं कोल्हापूरचं थीम फॉलो केलं आहे. इथं अजून एक मंडळाचा गणपती आहे, तो पण फार भव्य आहे आणि छान दिसतंय त्याचं डेकोरेशन. तर मी याचं पण तुम्हाला दाखवतो. तुम्ही अगर येत असाल तर नक्की हे सगळे बघत जावा आणि याच्यात दर्शनं घेत जा. आम्ही इथं केसरीवाड्याला आलोय आणि केसरीवाड्याच्या जस्ट बाहेर इथं अजून एक मंडळ आहे ज्यांनी केदारनाथचा थीम फॉलो केलाय. मी तुम्हाला दाखवतो. पण पहिला आपण या भोलेनाथ मित्र मंडळ यांनी केदारनाथचा थीम फॉलो केलाय. तर आपण पहिलं केसरीवाडा जाऊ, मग तिथून ते वाला मंडळ बघू. आमचा केसरीवाडा पण आता झालेला आहे आणि आम्ही विचार करत होतो की शेवटचा जो आमचा मानाचा गणपती उरलेला आहे जो आहे कसबा गणपती, मग तिथून आम्ही जाणार होतो सुप्रीम सँडविचमध्ये सँडविच खायला. आमच्यासोबत इथं थोडंसं ट्रॅजेडी म्हणू शकता किंवा घोळ झाला आमचाच असं काही म्हणू शकता. आम्ही गुगलवर सर्च केलं की कधी उघडतं दुकान सुप्रीम सँडविचचं, तर त्यांनी आम्हाला काय दाखवलं जरा दाखव रोनित. तर त्यांनी आम्हाला दाखवलं 1:30 वाजता ओपन होतं ते आणि 8 वाजले आहेत. 8 पण नाही वाजलेत, 8ला पण 5 मिनिटं कमी आहेत. तर 1:30 पर्यंत आम्ही थांबू शकत नाही. तर आमचा थोडा प्लॅन चेंज झालेला इथं. तर बघू काय प्लॅन करतो आम्ही आणि कुठे जातो आम्ही नाश्ता करायला. तुम्हाला तर कळणारच आहे, व्हिडिओमध्ये येणारच आहे ती गोष्ट. तर बघूयात. कसबा गणपती पण बघून आलेलो आहे आम्ही. आता आम्ही इथून निघतच आहोत आणि मग इथून आम्ही नाश्ता करायला जाऊ. अजून आम्ही डिसाईड नाही केलंय कुठे जायचंय. राजेंद्र पाव भाजीच जाऊ आज मला असं वाटतंय. आता आम्ही जाणार आहे नाश्ता करायला. दिवसभर ब्लॉक कर. कुठे जायचं नाश्ता करायला? राजेंद्र पाव भाजीच जायचं ना? हो येस. चला मग राजेंद्र पाव भाजीला भेटू. बघा किती सुंदर सुंदर गणपती आहे पुण्यात. आणि मला असं वाटतं मोठे गणपती बघायचे आहेत तर मुंबईला जावे आणि सुंदर गणपती बघायचे आहेत तर पुण्याला यावे. आम्ही राजेंद्र पावभाजी जाणार होतो पण अक्षय आम्हाला पुढे घेऊन आलाय. आम्ही आलेलो आहे आणि काही राजेंद्र पावभाजी बंद आहे. आमचा दुसरा
काय बोललेलो मी? आमचा बोललेलो? दुसरा प्लॅन पण इथे फ्लॉप होताना आहे. मी बोललेलो बहुतेक ते खरं झालंय. टायगरला दाखवा. टायगर पण बघा किती खुश आहे. त्याला पावभाजी नव्हती खायची, त्याला खायचा होता किमा पाव, सोया किमा. आम्ही राजेंद्र पावभाजीवरून सिद्धार्थ पावभाजी आलो होतो. पावभाजी जेवण बंद खायची होतं. इच्छा होती म्हणून. आणि चौकात थांबून कळलं की बंद होतं. पण ते पण बंद होतं आणि आम्ही भर चौकात असंच थांबलो होतो जसं आम्ही आता इथं थांबलोय. तिथं मागचा चौक दिसतोय, नाही दिसत त्यांना. आता दिसत असेल तिथं मागचा चौक हा बघा. हा त्या चौकात आम्ही असंच थांबलो होतो जसं आता थांबलोय आणि कळत नव्हतं काय करायचं. तर आम्ही म्हटलं पुढे येऊ आणि जरा साईडला थांबून विचार करू. तर आम्ही थोडा विचार करतोय. काही सध्या आम्ही जास्त डोकं चालवलेलं नाहीये. आम्ही सरळ निघून आलो डायमंड क्वीनला. सगळ्यात जास्त रिलायबल स्पॉट आहे पुण्याचा. सकाळी 4 वाजता उघडतं. एवढंच एक ठिकाण आहे जे सकाळी सकाळी आठवतं की उघडा असेल. आपण इकडे येऊन नाश्ता करू शकतो. क्लासिक पण मस्कान चहा घेतला इथं आम्ही, कारण की दुसरं काही आम्हाला आमच्या घेण्यासारखं नव्हतं. म्हणजे भरपूर गोष्टी आहेत घेण्यासारख्या इथं, पण आज नाही घेऊ शकत आम्ही. तर सध्या आले चहा बन मस्का. तर मी खातो, जरा लय भूक लागली. आम्ही डायमंड क्वीनच्या समोर आहे. आम्ही बन मस्का खाल्ला चहा सोबत, पण पोट नाही भरलं राव. किती पर्सेंट भरले बोल ना. माझं फक्त 20% पोट भरलंय. भूक अजून खूप जास्त आहे. तुझं पोट किती भरले? 60%. कसं काय 60% काय आलं तुला? याचं 20%, याचं 60%. आम्ही इथून चाललोय प्रिया हॉटेलला. सेकंड बेस्ट प्लेस नाही ना, म्हणजे बेस्ट प्लेस, पण आमच्यासाठी सेकंडलाच म्हणजे असं. हा, कारण की आम्ही डायमंड क्वीन नंतर चाललोय. हा, तर सेकंडला. हा, तर आमच्यासाठी सेकंड प्लेस आहे ती. ते गणपती आहेत, हे आपण कोणत्या मंदिरात बघितलं होतं? त्यांना माहिती आहे, तुला नाही माहिती. ज्यांना माहिती असेल त्यांनी कमेंट बॉक्स मध्ये कमेंट करा. आपण आता निघू प्रिया हॉटेलला, भेटू तिथं. आम्ही इथं आलो प्रियाला आणि इथं आम्ही 10 मिनिटं डिस्कस करून कोइन्सिडेंटली वडा सांबार तिघांना पाहिजे होता. पण आम्ही डिसाईड केलं असं की वडा सांबार एक तिघांमध्ये घेऊ आणि एक चीज मसाला डोसा घेऊ तिघांमध्ये. म्हणजे कसं सगळ्यांचं पोट नीट भरून जाईल. याचं पण भरून, याचं पण भरून. गाईज ते येऊ द्या, मग आम्ही खातो. थोडं तुम्हाला व्हिडिओ पण दाखवतो की कसं दिसतंय इथे. आम्ही प्रिया रेस्टॉरंटमध्ये मस्त पोट भरून जेवण करून आलोय बाहेर नाश्ता करून. आणि तिथून आमचं आता सगळं संपलेलं आहे. 100% झालंय. 100% पोट भरलंय माझं पण, रोनितचं पण, इंद्रजितचं पण. मला भेटू पुढच्या ब्लॉगमध्ये. तोपर्यंत ब्लॉगला लाईक करा, चॅनल सबस्क्राईब करा आणि व्हिडिओ शेअर करा. थँक्यू. भेटूया पुढच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय. बाय बोल ना. बाय ब्रो.